तुमच्यासोबत माझं घराला अटॅच जे पार्लर आहे ना त्याचा टूर मी देणार आहे. तर आधी हा असा बाहेर लोखंडी दरवाजा होता सेफ्टी म्हणून केलेला. त्याच्यानंतर इकडं स्लायडिंग डोअर होतं. असं डोअर ओपन केलं की त्याच्यानंतर इकडे सगळे स्विच दिले होते मी. आणि इथं सिटिंग एरिया होता जे पण कस्टमर वगैरे येतील त्यांच्यासाठी बसण्यासाठी. आणि इथून इकडं समोर हा आरसा दिलेला होता. तर त्याच्या आरशाच्या समोर आयब्रोची आणि फेशियलची चेअर आहे. आणि त्याच्यानंतर इकडं हा असा पडदा पण होता पूर्ण. हा पडदा लावल्यानंतर पार्टिशन पार्टिशन म्हणून. तर इकडं फेशियल बेड आहे. इथं हा असा केलेला होता. म्हणजे एकदम छोट्या जागेमध्ये हे पार्लर मी कसं मॅनेज केलेलं होतं. आमचा जो पोर्च आहे ना तर पोर्चमध्ये हे पार्लर आम्ही बनवलेलं होतं तेव्हा. ही कटिंगची चेअर आहे. आणि इथं सगळं हे कटिंगचं सगळं साहित्य इथंच ॲडजस्ट केलेलं होतं. हे फर्निचर आम्ही बनवून घेतलेलं आहे. उचलते आपल्याला जिथं वाटलं तिथं उचलता येतं नेता येतं आणि फिट पण करता येतं असं आहे. तर त्याचे हे वरचं वेगळा पार्ट आहे खालचा वेगळा आहे. आपण वेगळं पण लावू शकतो. आणि आम्ही त्याला वेगळं काही लावत नाही. इथंच अटॅचच लावलेलं राहतं नेहमी. कारण माझ्या आहे ना त्याच्यात पार्लरच्या सगळ्या वस्तू होऊन जातात. तर इथं हे स्टँड दिसत असेल तुम्हाला कारण इथं AC होता. तर तो AC काढला म्हणून मग ते स्टँडवर उभं राहून AC काढला त्यांनी. तर ते थोडंसं आहे कारण आज माझ्या पार्लरचा हा शेवटचा दिवस आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं शेवटी तुमच्यासोबत एकदा मी टूर करून देते. खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की तुझं पार्लर कुठे आहे वगैरे असं म्हणून. म्हणजे आता दुसरं पार्लर असेल पण हे नसेल त्याच्यामुळे याचीवाली टूर तुमच्यासोबत करून देते. आणि आज हे सगळं ओपन होणार आहे. सगळं ते फिटिंग वगैरे काढणार आहेत ते लोक. तर ते पण येतील व्हिडिओ तुमच्यासोबत. ते इकडं माझं हेअर स्पासाठीचं आणि याचं आहे स्टीमर. इकडं ही हेअर स्पाची चेअर आहे. आणि त्याच्यात हेअर स्पाचे जे काही लागणारं साहित्य आहे ना ते सगळं आहे इथं. तर ह्या साईडने असं मी ग्रीनरी लावून घेतलेली होती. थोडंसं फोटोज वगैरे काढ. तर ह्या साईडने पण मी अशी ही ग्रीन ग्रास वगैरे लावून घेतलेलं होतं छान. आणि वरती पण असं POP करून घेतलेलं होतं. फॅन छोट्याशा जागेत सुद्धा आपण छान अशी सुरुवात करू शकतो. सगळ्या गोष्टी अरेंज करू शकतो. आणि त्याचंच हे माझं पार्लरचं एक छान उदाहरण होतं. हे फक्त साईज फक्त या पार्लरची 8x12 होती. आणि एकदम छोट्याशा जागेत सुद्धा मी छान असं मॅनेज केलेलं होतं आणि छान चालत होतं माझं पार्लर. आणि जर तुम्हाला कुणाला बनवायचं तर असं हे कमी खर्चामध्ये म्हणजे एकदम कमी खर्च लागला होता आम्हाला हे जे आम्ही बनवलं होतं. तर तुम्हाला पण कसं बनवलं होतं काय ते माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा. आणि म्हणून म्हटलं कुणाला तरी हेल्प होईल म्हणून मग मी पुन्हा याचा टूर करते हे काढण्याआधी आणि इथून म्हणजे हलवण्याआधी वगैरे. तर असा हा छोटासा व्हिडिओ होता पार्लरच्या टूरचा. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.